श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला रात्री झोपेत अचानक स्वामी समर्थ दिसले आणि मग आपण विचारातच पडतो. सकाळी उठल्यानंतर आपण प्रचंड गोंधळात पडतो. काय असेल, का आले असतील स्वामी स्वप्नात, असे अनेक प्रश्न आपल्याला घेराव घालतात. हा खरंच स्वामींचा संदेश होता का? स्वप्नांना आपल्या हिंदू धर्मात, संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधू, संत, वेद, पुराण सगळे स्वप्नशास्त्र मानतात. ऋषीमुनींच्या मते स्वप्न हे केवळ मनाचे खेळ नाही, तर तो एक अलौकिक आणि प्रचंड शुभ संकेत असतात. ते आपल्या पुढील जीवनात कामी येतात. काही स्वप्न वाईट वेळेची सूचनाही देतात. श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल सांगायचे म्हटले तर ते फक्त संत नव्हते, तर ते कलियुगातील श्री दत्तात्रेयांचे 4थे अवतार होते. त्यांचे जीवन चमत्कारांनी भरले होते. त्यांनी लोकांची प्रचंड दुःख नष्ट केली, पण त्यांनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती की मी कधीही तुम्हाला एकटे सोडणार नाही. आणि मग असा प्रश्न पडतो की स्वप्नात स्वामी का दिसतात? स्वप्नशास्त्रानुसार भक्त हा पूर्ण स्वामींमध्ये तन, मन, धन, चित्ताने एकरूप होतो. तेव्हा एक विशेष कनेक्शन निर्माण होते. हे कनेक्शन इतके मजबूत असते की शारीरिक उपस्थितीची गरज नसते. स्वामी भक्तांच्या स्वप्नात प्रवेश करू शकतात. अनेक भक्तांचा अनुभव आहे. ते एखाद्या महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असतील किंवा संकटात असतील, किंवा मग स्वामींना भक्ताशी काहीतरी बोलायचे असते, तेव्हा ते स्वप्नाद्वारे भक्तांशी संपर्क साधतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. स्वप्नातील स्वामींच्या वेगवेगळ्या रूपाची वेगवेगळे अर्थ असतात. जर स्वामींचा चेहरा खूपच हसरा दिसला तर हा संकेत असा आहे की स्वामी तुमच्या जीवनात कल्याण करणार आहेत. तुमच्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल आणि संकटे दूर होतील. जर स्वामी रागवटलेले दिसले, त्यांच्या चेहऱ्यावरती रागीट भाव दिसला, तर एक चेतावणी आहे. तुम्ही मार्ग भरकटलेले आहात किंवा कोणाशी काहीतरी वाईट वागले आहात, कोणाचे तरी मन दुखवले आहे. अशा वेळी आपण स्वतःचे आत्मपरीक्षण करायला हवे आणि आपल्या चुका सुधारायला हव्यात. काही वेळा स्वामी स्वप्नात आपल्याला काहीतरी देताना दिसतात. प्रसाद देतात, फुले देतात किंवा काही वस्तू देतात. हे खूपच शुभ आहे. याचा अर्थ आहे की स्वामींनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची योजना बनवली आहे. परंतु त्याच्यासाठी सातत्याने नामस्मरण, भक्ती, मंत्र, जप हवेत. यात खंड नको आणि ते मिळेपर्यंत धैर्य पण हवे. तरच स्वामी आपल्याला भरभरून देतात. काही वेळा स्वप्नात स्वामी काहीतरी बोलताना दिसतात. त्यांचे शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा, कारण अनेकदा त्या शब्दांमध्ये आपल्या संकटांची उत्तरे असतात. जेव्हा आपल्याला त्या संकटातून लगेच बाहेर काढायचे असते, तेव्हा अशी स्वप्न पडतात. इतिहासातील अनेक महान व्यक्तींना स्वप्नातून मार्गदर्शन मिळाले आहे. संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर या सर्वांचे अनुभव आहेत. स्वामी समर्थ देखील असेच दैवत आहे. काही लोक विचारतात, हे सर्व मनाचे भ्रम आहेत का? मन आणि आत्मा यामध्ये फरक आहे. मनाचे स्वप्न वेगळे असतात आणि आत्मिक अनुभव वेगळे असतात. जेव्हा तुम्हाला खरंच स्वामी स्वप्नामध्ये दिसतात, तेव्हा तुमच्या मनामध्ये अचंबित करणारी शांती येते आणि एक वेगळीच अनुभूती होते. साधारण जी स्वप्न असतात त्यामध्ये असे होत नाही. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की मी भक्तांना कधीही एकटे सोडणार नाही. स्वामी समर्थ स्वप्नात दिसले तर काय करावे? मनातल्या मनात त्यांना धन्यवाद म्हणावे आणि स्वामींचे नामस्मरण दुप्पट करावे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप निरंतर करावा. शक्य असल्यास अक्कलकोटला किंवा जवळच्या मठात, मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि स्वप्नात मिळालेला संदेश नीट समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करावे. स्वामी जे काही सांगतात ते आपल्या भल्यासाठीच असते. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे.
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. 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 ओम
ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। 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 ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः।
ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः। ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः।